साम्राज्य विस्तार, राजाश्रय आणि प्रचंड धनयोगाचा सुवर्णकाळ. सिंह राशीच्या राशीस्वामीचे आणि ज्योतिषप्रेमींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात तुमचा राजेशाही रुबाब आणि किंग साईज लाईफ परत आणण्यासाठी येत आहे. सिंह रास ही स्वतः राजाची रास आहे आणि या महिन्यात तुमचे ग्रह तुम्हाला एका खऱ्या राजासारखा मानसन्मान, अधिकार आणि अफाट धनसंपत्ती मिळवून देणार आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत तुमच्या राशीत स्वराशीचे सूर्यदेव पहिल्या घरात विराजमान राहून तुम्हाला अफाट तेज आणि नेतृत्व गुण देणार आहेत. 7 सप्टेंबरला तुमच्या दुसऱ्या घरात बुध स्वतःच्या उच्च राशीत प्रवेश करून अत्यंत शुभ धनयोग निर्माण करणार आहे. 2 सप्टेंबरला तिसऱ्या घरात स्वराशीचा शुक्र आणि 18 सप्टेंबरपर्यंत 11व्या घरात मंगळाचे भ्रमण तुमच्या इच्छापूर्तीची नवीन शिखरं गाठून देईल. चला सविस्तर जाणून घेऊया. सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातली 5वी अग्नितत्वाची आणि ग्रहांचा राजा सूर्यदेवाच्या आधिपत्याखाली येणारी रास आहात. तुमचा स्वभाव कसा असतो तर राजेशाही राहणीमान, रुबाब आणि जन्मजात नेतृत्व गुण, विशाल हृदय, औदार्य आणि इतरांचं संरक्षण करण्याची हमी, लीडरशिप, स्वाभिमान, आत्मसन्मान आणि आपल्या शब्दावर ठाम राहणं, कोणत्याही संकटात न घाबरता सिंहासारखी छाती ठोकून उभं राहणं. तुमची हीच हिंमत आणि राजेशाही वृत्ती या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला जगत जेते बनवणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे, आत्मविश्वास आणि न्यायाची साथ असेल तर राजाला आपलं साम्राज्य जिंकण्यापासून जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे प्रभुत्व. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत पहिल्या घरातील स्वराशीचा सूर्य, दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध, तिसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र. सूर्याचे स्वतःच्या राशीत असणं तुमच्या व्यक्तिमत्वाला विलक्षण तेज आणि अधिकार प्रदान करेल, तर दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध तुमची तिजोरी पैशांनी भरून टाकण्याचं काम करेल. 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, अहंकार, इगो आणि घमंड. राजेशाही रुबाब ठेवा पण इतरांचा अपमान किंवा अहंकार दाखवणे टाळा. दुसरी चूक, अति आत्मविश्वास. सर्व कामं माझ्याशिवाय होऊच शकत नाही या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांचं ऐकून घ्या. तिसरी, उतावळेपणे पैसे उडवणे. दिखाव्यासाठी किंवा लक्झरी गोष्टींवर प्रमाणाबाहेर खर्च करू नका. चौथी, कामाचा अधिकार दुसऱ्याला देणं. आपल्या महत्त्वाच्या कामांची जबाबदारी स्वतः सांभाळा. 5वी, रागावर नियंत्रण न ठेवणं. विशेषतः कौटुंबिक चर्चेदरम्यान भाषेचा ताबा सुटू देऊ नका. सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, 7 सप्टेंबरला तुमचे लाभेश बुध तुमच्या दुसऱ्या घरात कन्या राशीत उच्चीचा होत आहे. 17 सप्टेंबर नंतर सूर्यदेव तिथे प्रवेश करून बुधादित्य राजयोग बनवत आहेत. पैशाचा ओघ प्रचंड वाढेल. अचानक मोठा धनलाभ, नवीन उत्पन्नाचे मार्ग आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल. वाणीत प्रचंड गोडवा आणि प्रभाव येईल. तुमचं एक बोलणं लोकांवर मोहिनी घालेल. कुटुंबात तुमचं वर्चस्व वाढेल. कौटुंबिक वादावर सोयीस्कर तोडगा निघेल. परिश्रम, प्रवास. 2 सप्टेंबरला तुमच्या पराक्रमेश शुक्र तिसऱ्या घरात तूळ राशीत स्वराशीत प्रवेश करत आहेत. तुमचा पराक्रम, कलात्मकता आणि नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती तुम्हाला प्रचंड यश देईल. मीडिया, कला, अभिनय आणि लेखनाशी संबंधित जातकांना मोठी लोकप्रियता मिळेल. भावंडांचं पूर्ण सहकार्य लाभेल आणि छोटी मोठी प्रवासाची सत्र अत्यंत आनंददायी व फायदेशीर ठरतील. वास्तू, वाहन, आई. 12व्या घरातील उच्चीच्या गुरुची 5वी शुभदृष्टी तुमच्या 4थ्या घरावर पडत असल्यामुळे आणि चतुर्थेश मंगळ लाभस्थानात असल्यामुळे घरातील वातावरण अत्यंत आध्यात्मिक, शांत आणि समृद्ध राहील. नवीन प्रॉपर्टी, वास्तू, जमीन किंवा आलिशान गाडी खरेदीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल. आईच्या आरोग्यासाठी उच्च गुरूचे आशीर्वाद लाभतील. तिचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतील. शिक्षण, 5व्या घरातील गुरुची दृष्टी असल्याने विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होईल.
स्पर्धा परीक्षा, मॅनेजमेंट, सिव्हिल सर्व्हिस आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. प्रेम व विवाह. तिसऱ्या घरातील स्वराशीचा शुक्र आणि पहिल्या घरातील सूर्य तुमची लव्ह लाईफ अत्यंत रोमॅन्टिक आणि आकर्षक बनवेल. लग्नासाठी उत्सुक असणाऱ्यांना उच्च कुळातील किंवा प्रतिष्ठित घराण्यातील जोडीदार मिळण्याचे योग आहेत. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जेव्हा कोणी तुमच्या आत्मसन्मानाला आव्हान देतं तेव्हा तुम्ही शांत राहून आपल्या यशाने उत्तर देता की त्या क्षणी आक्रमक होऊन सामना करता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पहिल्या घरात स्वराशीचा सूर्य असल्याने तुमचं आरोग्य उत्तम, कणखर आणि ऊर्जादायी राहील. प्रसन्न मन, मजबूत आरोग्य आणि राजेशाही विचार हेच यशस्वी आयुष्याचं गमक आहे. जुने आजार पूर्णपणे पळून जातील. डोकंदुखी किंवा डोळ्यांची थोडी काळजी घ्या. प्रतिस्पर्धी आणि शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुमची धाक कार्यक्षेत्रात कायम राहील. नोकरी. 17 सप्टेंबरपर्यंत पहिल्या घरात सूर्य आणि 10व्या घरावर शनी बुधाचा प्रभाव तुम्हाला कायमच्या ठिकाणी बॉस बनवेल. पदोन्नती, पगारवाढ, सरकारी कामामध्ये मोठं यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यापारी वर्ग. 11व्या घरात 18 सप्टेंबरपर्यंत मंगळ आणि दुसऱ्या घरात उच्चीचा बुध व्यापाऱ्यांसाठी सुवर्ण काळ घेऊन आलेला आहे. नवीन बिझनेस व्हेंचर्स, ट्रेडर्स, मोठ्या डील्स पूर्ण होऊन अफाट नफा होईल. सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे सर्व जगाचे आत्मकारक आणि प्रत्यक्ष दिसणारे देव आहेत. भगवान श्रीरामाचा सूर्यवंश हा सत्य, पराक्रम आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी जगात प्रसिद्ध होता. सूर्यवंशातील राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तपश्चर्या करून स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणलं. त्यांच्या या जिद्दीने आणि पराक्रमाने अशक्य गोष्ट शक्य झाली. सिंह रास ही सूर्यदेवांचीच रास आहे. या महिन्यात पहिल्या घरातील सूर्य आणि दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध तुम्हाला राजा भगीरथासारखी अढळ जिद्द आणि अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रदान करत आहे. तुमच्या ध्येयावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. जेव्हा राजा स्वतः मैदानात उतरतो तेव्हा संपूर्ण प्रजा त्याच्या पाठीशी उभी राहते. हा महिना तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याचा आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, स्वराशीचा सूर्य आणि तिसऱ्या घरातील शुक्र महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि सौंदर्य निर्माण करेल. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी आणि सन्मान मिळेल. राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचा विशेष गौरव होईल. ज्येष्ठ नागरिक, तुमचं आरोग्य उत्तम राहील. समाजात आणि कुटुंबात तुमचं स्थान आदराचं राहील. धार्मिक कार्यात आणि दानधर्म करण्यात मन रमेल. मुला नातवंडांच्या प्रगतीने मन अत्यंत प्रसन्न राहील. पहिल्या घरातील सूर्यदेव आणि दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध, 11व्या घरातील मंगळ हे या महिन्यातील सगळ्यात मोठे राजयोग आहेत. नशिबाची 90% साथ मिळेल. प्रशासकीय, सरकारी किंवा कायदेशीर बाबींमध्ये मोठा विजय मिळेल. बृहत पराशर होराशास्त्रानुसार जेव्हा सिंह राशीचा स्वामी सूर्य स्वतःच्या राशीत प्रथम भावात असतो आणि बुध उच्चीचा असतो धनस्थानात, तेव्हा जातक हा राजासारखा ऐश्वर्यवान, तेजस्वी, अत्यंत श्रीमंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी युक्त असतो. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश जरा समजून घ्या. पहिल्या घरातील सूर्य सांगतो, स्वतःच्या मूल्यांवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध सांगतो, शब्दाची ताकद ओळखा. योग्य शब्दामुळे धन आणि मानसन्मान दोन्ही मिळतात. तिसऱ्या घरातील शुक्र सांगतो, तुमच्या कौशल्यांना आणि कलेला जगासमोर आणा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात सरकारी नोकरी, राजकारण, प्रशासकीय सेवा, रिअल इस्टेट, MPSC, UPSC, ज्वेलरी, गोल्ड ट्रेडिंग, मीडिया, कॉर्पोरेट मॅनेजमेंट क्षेत्राशी जोडलेल्या सिंह राशीच्या जातकांनी मोठे निर्णय घ्यावे. त्यात ऐतिहासिक यश मिळेल. खरा राजा तोच असतो जो केवळ स्वतःच्या मुकुटाचं रक्षण करत नाही तर आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाची प्रगती घडवून आणतो. लाभ. 18 सप्टेंबरपर्यंत 11व्या घरातील मंगळ आणि दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध
तुमच्या सर्व इच्छा वेगाने पूर्ण करतील. प्रचंड आर्थिक लाभ होईल. 12व्या घरातील उच्चीचा गुरु धार्मिक कार्यावर किंवा चांगल्या कामावर खर्च करवेल. परदेश प्रवासाचे आणि परदेशी कराराचे उत्तम योग आहेत. आता बघूया स्कोर कार्ड सप्टेंबर 2026मध्ये सिंह राशीसाठी असलेला. पैसा व धन 10 पैकी 9.5, प्रेम व विवाह 10 पैकी 9, करिअर व व्यवसाय 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 9.5, कुटुंब व वास्तू 10 पैकी 9, भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8.5. विशेष शुभ दिवस तुमच्यासाठी आहेत 3, 4, 9, 10, 14, 15, 24 आणि 25 सप्टेंबर. या दिवशी महत्त्वाची कामं आणि सरकारी कामांचे करार करा. काही दिवस सावध राहण्याचे आहेत, ते म्हणजे 7, 11, 20 आणि 27 सप्टेंबर. या दिवसांमध्ये अहंकारावर नियंत्रण ठेवा. अतिउतावळपणा टाळा. सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशीस्वामी सूर्यदेवासाठी दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. धन आणि समृद्धीसाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला गूळ व दुर्वा अर्पण करा. प्रगतीसाठी दर रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. ज्योतिषप्रेमींनो, वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. परंतु या सप्टेंबर महिन्यात सिंह राशीच्या जातकांनी आपले नेतृत्व गुण, तेज, प्रचंड धनयोग आकर्षित करण्यासाठी सिद्ध केलेलं सनस्टोन किंवा टायगर आय ब्रेसलेट परिधान करणे अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित ठरेल. राशी भविष्य सामान्य गोचर आणि परिभ्रमावर आधारित आहे. जर तुम्हाला वैयक्तिक जन्मपत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल, करिअर, लग्न किंवा सरकारी कामांमधील अडचणीवर अचूक उपाय हवे असतील किंवा अभिमंत्रित ब्रेसलेट हवे असतील, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा. तिथे मेसेज करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. कृपया फोन कॉल करू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आप्तेष्टांबरोबर शेअर करा आणि आमच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील राशीचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. सिंह राशीच्या माझ्या सर्व भाऊ बहिणींनो, हा सप्टेंबर महिना तुम्हाला तुमच्या हक्काचं स्थान, यश आणि अफाट समृद्धी देऊन जाणार आहे. पहिल्या घरातील सूर्य, दुसऱ्या घरातील उच्चीचा बुध तुमच्यावर सुवर्णाची उधळण करेल. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात. त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.